नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, पण अजूनही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचं महाराष्ट्रामध्ये नक्की काय होणार आहे? चौथा पार्टनर महाविकास आघाडीमध्ये जॉईन होणार आहे की नाही होणार आहे? सीट डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं असणार आहे? या सगळ्याबद्दल कुठल्याही पद्धतीची क्लॅरिटी मिळालेली नाही. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत की नाही याबद्दलही अजून काही क्लॅरिटी मिळालेली नाही. वंचित ते बहुजन आम्हाला आघाडी आणि शिवसेनेची युती होऊन जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे. पण ज्या वेळेस सीट डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र दोन्ही पक्षांकडनं या संदर्भात ठोस भूमिका सांगण्यात आलेली नाहीये, ना महाविकास आघाडीकडनं ना शिवसेनेकडनं. वंचित बहुजन आघाडीने काही मागणी त्यांच्या समोर ठेवली, त्यांच्याबरोबर चर्चा नक्की कशा पद्धतीची सुरू आहे याही बद्दल अजूनही अनभिज्ञता आहे. नक्की परिस्थिती काय आहे? आणि याही निवडणुकीमध्ये 2019 सारखा वंचित बहुजन आघाडी वर्सेस विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजित पवार युती अशा पद्धतीची काही लढाई आपल्याला बघायला मिळेल का? नक्की कुठे घोडा अडलाय? या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आणि आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर आपल्या बरोबर आहेत. सर, सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि शुभेच्छा आपल्यालाही. नवीन या वर्षामध्ये आपल्याला व्यवस्थित रीतीने रिपोर्टिंग मिळावं, मेसेजेस मिळावे. आमच्यासाठी एकामागून एक इव्हेंट लाईनअपच झालेले आहेत एका पद्धतीने. लोकसभेच्या निवडणुका आहेत, नंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. पण या बरोबर. तुमच्या शुभेच्छा अजूनही काँग्रेस, एनसीपी म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाहीयेत, की त्यांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत? कमीत आम्ही कमी या असं वर्षात असे तरी शुभेच्छा पोहोचतील का तुमच्या? आमचं असं आहे की आमच्या शुभेच्छा तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हा. पत्रामार्फत पोहोचलेल्या आहेत. हम्म, ईमेल मार्फत पोहोचलेल्या आहेत. हम्म. आता तिकडनं असणारा रिस्पॉन्स नाही म्हटल्यानंतर मोकळा आहे. नाही, पण आमच्या सारख्या मीडिएटरची का गरज आहे? तुम्ही डायरेक्टली बोलू शकता. मला तुमची तर उद्धव आम्ही ठाकरेंबरोबर डायरेक्टली युती आहे. उद्धव ठाकरेंशी डायरेक्ट युती आहे. तिथे असं एक एग्रीमेंट झालेला आहे मी जे म्हणतोय त्याच्यामध्ये की अ, त्यांचं आणि काँग्रेसचं झालं नाही, त्यांचं आणि एनसीपीचं झालं नाही, तर सेना आणि वंचित आघाडी हे हम्म. 24-24 लढणार. पण उद्धव ठाकरे. आता बॉल जो आहे तो हम्म. उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे. त्यांनी आता त्यांच्या बरोबर बसून शेअर केलं पाहिजे. काय नेमकं करायचं हे आता उद्धव ठाकरेंनी बोललं पाहिजे असं माझं म्हणणं असं आहे. अ, बाळासाहेब, मला ना 2-3 गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जायचंय आणि त्याच्याबद्दल पब्लिक डोमेन मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला विचारायचं आहे. तुमच्याकडनं मला समजून घ्यायचं की नक्की परिस्थिती काय आहे. आता काँग्रेसची 139वा वर्धापन दिन झाला नागपूरला आणि तिकडे त्यांची सभा झाली. त्यावेळेस मी अशोक चव्हाण आणि या सगळ्या लोकांचा इंटरव्ह्यू केला. अशोक चव्हाण असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनावा अशी आमची इच्छा आहे. आणि अनौपचारिक आमच्या चर्चा ऑलरेडी काही झालेल्या आहेत असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. पण नक्की सीट शेअरिंग कसं असेल याच्याबद्दल दिल्लीमध्ये आमची चर्चा होणार आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. आता ह्याच्यामध्ये अनौपचारिक चर्चा म्हणजे नक्की काय? तुमची काही माझं अनौपचारिक म्हणणं चर्चा ते आता काँग्रेसच्या त्यांनाच तुम्ही नेत्यांबरोबर झाली आहे, नाही असे झाली आहे, काय नक्की परिस्थिती? त्यांनाच तुम्ही असं विचारलं पाहिजे. हम्म, आता मी अनौपचारिक चर्चा जर ओपन आउट केली हम्म. तर ते अशोक चव्हाणांना अडचणीत जाईल. त्याच्यामुळे त्यांनीच असणारी ती अनौपचारिक चर्चा काय आहे ती त्यांनीच सांगावी अशी माझी त्यांना विनंती आहे. राहिला दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर अशोक चव्हाणांनी दिले की आमचे सगळे निर्णय दिल्लीला होणार आहेत. हम्म. त्याच्यामुळे असं दिल्लीवाले जेव्हा निर्णय करतील तेव्हा अशोक चव्हाणांकडे तो निर्णय येईल. त्यांच्याकडे आला की तो माझ्याकडे येईल. नाही, पण तुमची त्याच्यामुळे अनौपचारिक त्याच्यामुळे बोला बोला. आमचं असणारं जे आहे ते आम्ही वेट अँड वॉच आहोत. आणि आम्ही असणारा इलेक्शनच्या प्रक्रियेला ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या करायला बी लागलो आहोत. आता 19 तारखेला 19 डिसेंबरला 2023 19 डिसेंबरला दिल्लीमध्ये इंडिया अलायन्सची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तो मुद्दा उपस्थित केला. शरद पवार, तुम्ही पत्रही लिहिलंय त्याच्याबद्दल की आभार मानणारं पत्रही लिहिलंय की तुम्ही याच्याबद्दल बोललात वगैरे. त्यावेळेस असं ठरलं, जे कळलंय त्याच्यानुसार, की उद्धव ठाकरे तुमच्याशी चर्चा करतील, तुमच्याकडनं समजून घेतील की तुम्हाला किती जागा हव्या. आणि पण अशी काही चर्चा एक तर उद्धव ठाकरेंबरोबर झाली आहे का तुमची, अजिबात की नाही झाली. काय? आम्हाला असताना असा निरोप आलेलाच नाही अजून शिवसेनेकडून, टू बी व्हेरी हं. फ्रँक.
हम्म. तेव्हा ही चर्चा झाली असं मी त्या ठिकाणी मानत नाही. झाली असती तर सेनेने उद्धव ठाकरे आहेत यांनी असं निरोप पाठवून की आपण बसलं पाहिजे होतं, आम्हाला निरोप आलाय, तो काही चर्चा झालेली नाही. आणि माझ्या मताप्रमाणे असणारे ही जे फ्लोटिंग आहेत, फ्लोटर्स मी ज्याला असणारं म्हणतो, हे फ्लोटर माझ्या ज्ञानानं हेतू पुरस्कार दिलेले आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का माझ्याशी बोलायचं झालं तर पहिल्यांदा असणारं त्यांचाच वाद आपण असणारं बघत असाल, काँग्रेसचा आणि शिवसेनेचा, ते 23 म्हणतात आहेत. म्हणजे 23 जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढतात असं सेनेचं म्हणणं आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की काँग्रेसचं की आम्ही असणारा मोठे पक्ष आहोत, 30 जागा आम्ही लढणार. आता 30 आणि 23 हे जर ऍड केलं तर किती होतात? तर 48च्या वरती जातात ना. त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत ते इतरांशी बोलू शकत नाहीत. आणि माझं म्हणणं असं आहे की आता काँग्रेसला नेमकं काय करायचं आहे, त्याच दरम्यान आपण बघत असाल की इलेक्शनच्या दरम्यानच त्यांचं असणारं मार्च, लॉंग मार्च म्हणा, काही मार्च म्हणा, तो होतोय. हे इलेक्शनच्या तयारीला लागण्याच्या ऐवजी पार्टी बिल्डअपच्या ह्याला चाललेला आहे. त्याच्यामुळे असणारा जी पॉलिटिकल ग्रेप वाईन मधली जी चर्चा आहे ते तुम्ही मांडत नाही, ते मी मांडतो. आणि ती म्हणजे की इलेक्शन महत्वाचं आहे की पार्टी वाढवणं हे महत्वाचं आहे, ही ग्रेप वाईन मधली चर्चा आहे. जेव्हा तुम्ही संघटन बांधायला निघता त्यावेळेस तुम्ही असं इलेक्शन साईडलाईन केले असंच त्या ठिकाणचं आहे. आणि याचा असणारा खुलासा काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी केला पाहिजे. हे लंगू पंगू छंगू जे आहेत त्यांनी करून उपयोगाचं नाही. आणि माझं आपल्याला विनंती राहील की हे लंगू पंगू छंगूचं उदाहरण घेऊन जे आहे ते आपण असं डिस्कसही करू नका, कारण नंतर तुम्हीच सगळे तोंडावरती पडताय अशी परिस्थिती आहे. कारण की यांची भूमिका वेगळी असते आणि वरच्यांची भूमिका वेगळी असते. म्हणजे हे बोला. सारवासार करायला बघतात आणि ते आपलं काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करायला बघतात. नाही तर तुम्हाला असं वाटतंय की जे पार्टी बिल्डअप चालू आहे याचा अर्थ असा की काँग्रेस काही सिरियसली 2024च्या लोकसभा निवडणुका लढवत नाही असं तुम्हाला वाटतंय? पण माझं सरळ म्हणणं असं आहे की इलेक्शन राऊंड ही कॉर्नर आहे. आणि इलेक्शन राऊंड कॉर्नर असताना आता तुमचं असणारं सिरियसली 3 गोष्टींवरती चर्चा पाहिजे. एक तर तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला हा तिथे ठरला पाहिजे. दुसरं तुमचं असणारं जे आहे ते या आघाडीचा एक स्पोक्स पर्सन पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. तिथे आपण बघत असाल की ममता, जे काही आम्हाला वर्तमानपत्रातून कळलं त्याच्यामध्ये असणारं ममता बॅनर्जीने तो करण्याचा प्रयत्न केला खरगेंचं नाव सुचवून, पण खरगेंनीच ते असणारं उडवून लावलं अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरं जे आहे त्याच्या, आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे की तुमचा नॅरेटिव्ह काय. माझ्या मताप्रमाणे आता असणारा सगळ्यात मोठा इश्यू इंडिया आघाडीला मिळाला होता. मागच्या 3 दिवसामध्ये 10 रुपयांनी पेट्रोल प्राइसेस कमी केल्या. म्हणजे कुठेतरी हा चोरतोय आणि तुम्हाला प्राईम मिनिस्टर चोर म्हणून असणारा, पेट्रोल चोर म्हणून असणारा स्टॅम्प मारण्याची संधी होती, ती संधी तुम्ही सोडताय. पेट्रोल डिझेल चोर अशी म्हणण्याची संधी तुम्ही असणारं सोडताय आणि तुम्ही असणारा पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने लागताय. त्यावेळेस पॉलिटिकल ग्रेप वाईन मधली ही चर्चा आहे की नेमकं काय चाललंय. एकतर बेसिकली माझं म्हणणं असं आहे की जे काही रिजनल पार्टीज आहेत त्या सिरियस दिसतात आहेत असं मला दिसतंय. पण जे स्वतःला राष्ट्रीय पार्टी म्हणतात आहेत त्यांचाच डामाडोल दिसतोय मला त्या ठिकाणी.
ते डामाडोल त्यांनी गिव्हअप केलंय का एका पद्धतीने, असं वाटतंय तुम्हाला, की तुम्ही ज्याचा त्या उल्लेख केला? असे त्यांनी मला वकीलपत्र द्यावं, मग मी असं त्याच्यावरती बोलतो. नाही, मी तुम्हाला राजकीय, शेवटी कसं आहे की ते रा- राजकीय नेता हा विश्लेषक पण ते असतो, पण त्याला स्वतःचं राजकीय राजकारण पण बघायचं ते असतं. अजून ते शेवटी असं आहे की, म्हणून म्हटलं की त्यांचं सगळं जोपर्यंत काही कळत नाही हम्म. तोपर्यंत आपल्याला असं त्या ठिकाणी बोलता येत नाही ना. काँग्रेसकडनं आता फक्त एक जे काही वरवर वरवर आहे त्याच्यावरनं आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये. नाही, काँग्रेसकडनं मध्ये आता एक स्टेटमेंट पण आलं, म्हणजे त्याच एक त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्या सभेच्या निमित्ताने स्टेटमेंट असं आलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे शरद पवारांचा पक्ष, यांचं नक्की वोट शेअर किती आहे याची क्लॅरिटी नाहीये. कारण यांच्याकडनं अनेक जण दुसऱ्या पक्षामध्ये निघून गेलेत, किंवा अजित पवारांबरोबर शरद पवारांकडचे निघून गेलेत, उद्धव ठाकरेंकडनं आपला शिंदेबरोबर निघून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे उमेदवार कुठे आहेत हा प्रश्न उपस्थित केला गेला काँग्रेसच्या ते- ते नेत्यांकडे. प्रश्न असा आहे, माझं त्याच्यामुळे म्हणणं त्यांना असं एवढ्या आहे. जागा द्यायच्याच कशाला, असा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही तुम्ही प्रश्न असा किती आहे की, सहमत आहात या गोष्टीशी? म्हणजे माझं म्हणणं असं आहे की, उमेदवार आहेत की न आहेत, मतदार आहे की न आहे, हा बाजूला सोडून तुम्हाला एकत्र बसायचं आहे का, हा पहिला इश्यू आहे. हम्म, ज्या अर्थी तुम्ही असणार यांच्याकडे, ज्यांच्याकडे वोट बँक किती आहे, एक भाग, हम्म, आणि ह्यांच्याकडे उमेदवार आहेत का, हे दोन प्रश्न ज्यावेळेस तुम्ही उपस्थित करताय, त्यावेळेस माझ्यासारखा अनालिसिस असा म्हणतो की काँग्रेसला हम्म, शिवसेनेबरोबरही जायचं नाही आणि राष्ट्रवादी बरोबरही जायचं नाही. हम्म, आणि हे जर असेल हम्म, तर माझं काँग्रेसला असं म्हणणं आहे की तुम्ही सरळ सरळ भूमिका घ्या, हम्म, उगीच लपून छपून भूमिका घेऊ नका. हम्म, तुम्हाला काँग्रेसला 48 जागा लढायच्या असतील, आणि काँग्रेस पार्टीला असं वाटत असेल की आपण लार्जेस्ट पार्टी म्हणून असणारं उभं राहिलं पाहिजे, तर त्याच्यात गैर काही असं मी मानत नाहीये. हम्म, पण हे आडून पाडून, घालून पाडून, दुखवून वगैरे असं जे काही गेम्स चाललेले आहेत, हम्म, ते गेम्स माझ्या अंदाजानं फार चांगले आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही. हम्म, असे गेम झाले तर त्याला ॲरोगन्सी हा शब्द आहे तो वापरला जातो. हम्म. आणि मग दुखवली की मग असा लांब जाण्याचा भाग येतो तिथे. तेव्हा तुम्हाला समझोता करायचा असेल तर म्हणा आम्हाला समझोता करायचा आहे. तुम्हाला समझोता करायचा नसेल तर तुम्ही असा समझोता करायचा नाही. आता हा पहिला मूव्ह आपण जर बघितला तर नितीश कुमारने घेतला. हम्म, हम्म, नॉर्मली असं असतं की ज्यांनी मूव्ह पहिल्यांदा घेतलेला असतो तो मूव्ह सगळा त्याच्याकडेच आपण असं ठेवतो हम्म, त्या ह्याच्यामध्ये. हम्म, आता आपण बघत असाल की तो मूव्ह नितीशकडे न राहता तो काँग्रेस पार्टीने स्वतःकडे घेतला. हम्म, आता काँग्रेस पार्टीने स्वतःकडे घेतल्यानंतर म्हणजे मग सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. हम्म, तुम्हाला एकत्र आणलं पाहिजे म्हणजे तू एकमेकांवरती शंका घेण्याची कारण नाही. हम्म, क्लोज डोअर बसा आणि तुम्ही हे करा, हम्म, सॉर्ट आउट करा. हम्म. पब्लिकली ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस मी असं मानतो की तुम्हाला बोलायचं एक आहे आणि करायचं एक आहे असंच त्या ठिकाणी दिसतंय. हम्म. म्हणजे हा पण निकष हम्म. निघतो त्याच्यामध्ये. नाही, याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला विचारायची होती. कारण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने की काँग्रेस सिरियस नाहीये, असं तुम्हाला एका पद्धतीचं तुमचं विश्लेषण दिसतंय. पण त्या दिवशी नागपूरमध्ये जी सभा झाली त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी दोघांनीही मतं मागताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा इंडिया अलायन्स का महत्वाची आहे आणि मोदींबरोबर लढताना आपल्याला अलायन्स मध्ये का लढावं लागणार आहे, हे पब्लिक फोरमवरती त्यांच्या भाषणातनं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. तर मग मग हे हा, काय पण आहे? ते एक लक्षात घ्या की तुम्ही पब्लिक फोरम करताय, हम्म, एक सभा घेताय, हम्म, इलेक्शन जवळ आहे. हम्म, ठीक आहे, माझं म्हणणं असं की काँग्रेस पार्टीने असताना स्वतःचा स्थापनेचा दिवस तो असताना साजरा केला. हम्म, पण तुम्ही ऍज अ गेस्चर हम्म, तुमचे जे पार्टनर्स होणार आहेत हम्म, त्याच्यापैकी एकाला कोणाला तरी बोलवलं पाहिजे होतं. हम्म.
गेशर म्हणून सुद्धा तुमचं असणारं कुठं नाही, आणि फक्त जाहीर सभेमधनं इंडिया अलायन्सला मतदान करा, हम्म. हे थोडस मला जरा विसंगत दिसतंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की नॉन कंट्रोवर्शियल आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे विच इज हम्म. लालू प्रसाद यादव. हम्म. बरोबर आहे. हम्म. आणि ज्यांनी सगळ्यात मोठा ब्रंट हा अयोध्येपासून, म्हणजे रथ यात्रा ज्यावेळेस निघाली तिथून हम्म. बीजेपीला पूर्ण अडवण्याचं असणारं धोरण जे घेतले ते जेल जाईपर्यंत या माणसाने कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. हम्म. जे मला, मी याच्यासाठी अधिकृतरित्याने बोलू शकतो कारण का जनता दलाचा त्यावेळेसचा आय वॉज अ पार्ट ऑफ इट, करेक्ट. की हा निर्णय झाला की हे अडवला पाहिजे, यूपी की बिहार. तो म्हटला मी बिहारमध्ये अडवेल. आणि हम्म. आता पुन्हा तुम्ही बीजेपीशी लढताय. इट्स अ सिम्बॉलिक, माझं म्हणणं इट्स अ गेशियर आहे. ते हम्म. गेशियर सुद्धा तुम्ही दाखवू शकत नाही यात. इथे कुठेतरी माझ्या पण दुसऱ्या अंदाजानं बाजूला आयदर स्ट्रॅटेजिकली आणि हम्म. यू आर एन अलायन्स पार्टनर, म्हणजे स्टेट असेंब्ली इलेक्शन मध्ये बिहारमध्ये हम्म. लालू प्रसाद यादव आउट ऑफ द वे जाऊन 70 जागेंचं तुम्हाला असताना त्यांनी दिलं, की ज्यावेळेस तुम्हाला 70 जागा देऊनही तुमच्याकडे तेवढे उमेदवार नव्हतेही. हम्म. तुम्हाला अनेक सीटा सरेंडर कराव्या लागल्या. हम्म. असं गेस्चर दाखवणाऱ्या माणसाला तुम्ही जर बोलू शकत नाही, ते स्पीक्स व्हॉल्युम्स, अनसेड, अनकोटेड. त्याच्यामुळेच तर ग्रेप वाईनला चर्चा करायला वाव मिळतो, मला असं वाटतं कुठेतरी. पण तरी तरी सुद्धा बाळासाहेब, एक एक इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली. तुम्ही सीट शेअरिंगच्या गोष्टी म्हणताय की चर्चा झाली पाहिजे, मीटिंग झाली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला तुमच्याकडनं पब्लिक फोरमवरती तुम्ही सीटांची मागणी ठेवताय. म्हणजे उदाहरणार्थ 12-12-12 ते नाही, मग आम्ही कुठेतरी. पत्र पाठवलंय. नाही, बरोबर आम्ही आहे ना. पत्र पाठव आम्ही पत्र पत्र पाठव. पाठवलं पहिल्यांदा. हम्म. त्याच्यानंतर असं पब्लिकली आलो आम्ही हम्म. की आमचा फॉर्म्युला, म्हणजे प्रपोजल जे आहे, हम्म. 4 पक्ष जे आहेत हम्म. त्या 4 पक्षांच्या असणाऱ्या स्थिती लक्षात घेता हम्म. एक फॉर्म्युला चर्चेसाठी आम्ही मांडला. हम्म. आता हम्म. त्या फॉर्म्युल्याची चर्चा होण्याच्या ऐवजी, हम्म. किंवा हा चुकीचा आहे, बरोबर नाही, हम्म. चर्चा काय सुरुवात झाली की वंचितनी एवढ्या जागा का मागा. अरे प्रपोजल आहे, हम्म. आणि प्रपोजल असताना त्याच्यामधला नवीन फॉर्म्युला काय आहे? शिवसैनिक उद्धव ठाकरेकडून आला का? तर नाही. हम्म. काँग्रेसकडून आला का? तर नाही. हम्म. एनसीपी कडून आला का? तर नाही. हम्म. अधिकृतरित्याने आम्ही अधिकृतरित्याने देऊन टाकलं. तुम्ही आम्हाला घेतलं नाही तरी आम्ही दिलं. म्हणजे मान ना मान मै तेरा मेहमान अशी असणारी आमची अवस्था झालेली आहे. नाही, मग बाळासाहेब त्याच्याबद्दल असं म्हणतात की तुम्ही तो फॉर्म्युला पब्लिक फोरमवर आणला, म्हणजे उद्या जर सपोज काही गडबड झाली तर तुमच्या बाजूने तुम्ही सांगू शकाल की बघा आम्ही तो फॉर्म्युला देत होतो, त्यांच्याकडे प्रश्न असा आहे चर्चा झाली. प्रश्न असा आहे, त्यांच्यामधली चर्चाच होत नाहीये. 1.5 वर्ष झालेलं आहे. सरकार जाऊन किती महिने झाली, किती वर्ष, 2-2.5 वर्ष झाली. हम्म. 2.5 वर्षामध्ये तुम्हाला असं तुमचं सेटलमेंट करता आलं नाही. खासदारकीच्या 48 जागांच्या, आम्ही तर त्यावेळेस नव्हतोही. हम्म. त्या तुम्ही असं मासेसला फसवताय, हे ते लक्षात घेत नाहीये. तुमचा फॉर्म्युला जो पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल पॉलिटिकल पार्टीज म्हणून तुम्हाला असणाऱ्या भूमिका घ्याव्या लागतात. तुम्ही भूमिका घेतच नाही आहात. म्हणजे अलायन्स संदर्भात भूमिका घेत नाहीये, आणि अलायन्स करायचं नाही याच्या संदर्भातही भूमिका घेत नाहीये. हम्म. तुम्ही मतदाराला कशाला बुचकाळ्यात घालताय? आणि नाही, पण लोकांनी ठरवलं लॉक स्टॉक अँड बॅरल जे आहे उडून हम्म. लावतील पॉलिटिकल पार्टीजना. यांच्या ह्या भूमिकेमुळे हम्म. त्यांना कळत नाहीये की ते बीजेपीला स्ट्रेंथनिंग करतात आहेत. म्हणजे ज्याला बीजेपीला मतदान द्यायचं नाहीये त्याचंही हे मत हे स्वतः पण ठरत नाही. जाऊ द्या, तो मोदी कसाही असू द्या, याला आतमध्ये घाल, त्याला आतमध्ये घाल, त्याला हे कर, त्याला हे कर, अमुक कर, तमुक कर. हे यांच्या ऍक्शन्स मुळेच असणारा मोदी स्ट्रॉंग होतोय.
तुमच्या 12 जागांचं लॉजिक काय आहे? म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती 12, काय फॉर्म्युला काय आहे तुमचा, आणि तुम्ही माझा तुमच्या ज्या 12 जागा तुम्ही 48 मागताय त्या 12 48 जागा काय? 48 मल्टिप्लाइड बाय 48 डिवायडेड बाय 4. दॅट इज अ सिम्पल अरेथमेटिक. ते एकदम सिम्पल दॅट इज अरेथमेटिक सिम्पल झालं. अरिथमेटिक मांडलेलं आहे फॉर चर्चेसाठी. तुम्हाला आता एक्सेप्ट करायचं असेल एक्सेप्ट करा, रिजेक्ट करायचं असेल रिजेक्ट करा. पण रिजेक्ट करायचं असेल तर तुमचे ऑल्टरनेटिव्ह फॉर्म्युले येऊ द्या, विच बिकम्स दी ग्राउंड फॉर डिस्कशन. नाही, तुम्ही 12 जागा कुठल्या मनात घेतल्यात? काही जागा मनात घेतल्यात तुम्ही तुमच्या अजिबात बाजूने? घेतलेल्या नाहीत. अजिबात घेतलेल्या नाहीत. मी फक्त माझीच जागा असताना मोकळी केली आहे की मी लढवणार. तसंच सुप्रियाने जाहीर केलंय की ती बारामती लढवणार. हम्म, हम्म. आम्ही दोघंच असे आहोत की त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही असताना काय करणार आहोत ते. तुमचं युती हो न हो, आम्ही आमच्या जागा लढवणार. आजचं तुमचं सकाळचं स्टेटमेंट त्या मनाने बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होतं. म्हणजे आता आपण बोलतोय त्याच्यापेक्षा तुम्ही सकाळी म्हणालात की आम्ही एकत्र येणारच आहोत. म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगताय की तुम्ही एकत्र येणार आहोत. त्यामुळे कधी ना कधीतरी औपचारिक अनौपचारिक भेट होणारच आहे. आणि त्यामुळे अफवा पसरवण्यात अर्थ नाही. इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचं हे आता त्यांनी ठरवायचं आहे. पण आता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दार बंद आहे. पण तुम्ही म्हणताय की एकत्र येणारच आहोत. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही एकत्र येणार आहात. तर हा कॉन्फिडन्स मा- कशामुळे आहे तुम्हाला? जर एवढी सगळी परिस्थिती आहे तर हा मी कॉन्फिडन्स कसा काय? मी 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 मागच्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणालो होतो हम्म, की मोदीने सगळ्या विरोधी पक्षांकडे, म्हणजे हम्म, आम्ही सोडू हम्म, विरोधी पक्षांकडे त्यांनी दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. हम्म, तुम्हाला कुटुंब सेफ पाहिजे हम्म, की राजकारण पाहिजे? हम्म, मेक अ चॉईस. आणि म्हणून मी त्यावेळेस म्हणालो होतो की वाघ म्हटला तरी खातो हम्म, आणि वाघोबा म्हटला तरी खातो. हम्म. त्यात वाघ किंवा वाघोबा याच्याशी दोन हात खेळा. आणि दोन हात खेळला तर हा वाघ आपला ढाण्या वाघ आहे हे लोकांच्या लक्षात येईल. हम्म. तर ती हिंमत दाखवली पाहिजे, ती डेअरिंग दाखवली पाहिजे. जे काही आपलं वाईटपणा आहे, मग दुबईचा वाईटपणा असेल, कॅलिफोर्नियाचा वाईटपणा असेल, त्याच्यानंतर मेन्शन केलेले वाईटपणा असतील, हम्म. किंवा मंत्रिपदावरती असताना वाईटपणा आहे, माझ्यासारखं असतं तर सरळ कबूल केलं असतं की झालं राजकारणामध्ये काही हम्म. गोष्टी कराव्या लागतात. आणि सत्तेवरती आल्यानंतर त्या कराव्याच लागतात. हम्म. दॅट इज नॉट, ते माझ्या पर्सनल बेनिफिटसाठी नाहीये. हम्म. दॅट इज फॉर द नेशन बेनिफिट. तुम्हाला उघड काही गोष्टी कबूल करायला लाज का वाटते? हा माझा सरळ सवाल आहे. बाळासाहेब, हा कोणाला काय काय नक्की एक्झॅक्टली सवाल आहे? कोणाला तुम्ही ही गोष्ट सांगताय की काही गोष्टी सोडाव्या लागतील, चॉईस करावा लागेल, वाघ ऑफकोर्स म्हटलं तरी याचं खात? कारण जेवढे इन्क्वायरी आहेत, जेवढे कोणाला इन्क्वायरी खाली आहे, जेवढे तुम्ही इन्क्वायरी खाली कोणाला आहेत. सांगताय? स्पेसिफिक नाव घ्या ना तुम्ही. कोणाला सांगताय? मी स्पेसिफिक शिवसेनेला, कोणाचं नाव उद्धव घेणार? ठाकरेंना आता सांगताय, शरद किती पवारांना सांगताय की काँग्रेसला सांगताय? कोणाला सांगताय नक्की तुम्ही? मी तिघांनाही सांगतोय त्याच्यामध्ये की तुमच्या काही कबर्ड्स असतील, कबर्ड मध्ये स्केलेटन असेल, हम्म, तर लोकांसमोर सरळ सांगा ना की आम्ही सत्तेमध्ये होतो हम्म, आणि सत्तेमध्ये असताना काही गोष्टी कराव्या लागतात. हम्म, देर इज व्हॉट इज नोन एट डीप स्टेट. लोकांना समजावून सांगा की व्हॉट इज डीप स्टेट. आणि बिहाइंड द बॅक्स काही गोष्टी कराव्या लागतात. आता मी जर मोदीचं खोलत बसलो तर फार खोलत बसेन त्याच्यामध्ये की व्हॉट डीप स्टेट हॅज डन. इट इज गोइंग टू हर्ट नेशन. इंडिव्हिज्युअली कोणाला बेनिफिट झालंय, अमुक झालंय असं नाही. पण हे जे राजकारण चाललेलं आहे बीजेपीचं, की सत्तेमध्ये असताना डीप स्टेटच्या नावाने असणारं जे काही चालतं, ते आफ्टर ऑल डीप स्टेट हे काही दिसत नाही. इट इज दी गव्हर्नमेंट इन पॉवर, ते जे दिसतं. आता हाईड कशाला करा? कम आउट लोकांना म्हणा की आम्ही हे झालेलं आहे. नाही नाही, मी मोदीला मी म्हणा ना, थोडस टाक ना आतमध्ये. मी मी थोडस मी थोडस पुढे जाऊन सांगतो, चॅलेंज करा मोदीला की टाक आतमध्ये त्याच्यामध्ये.
नाही, मग हे मला माहिती काँग्रेसचे नेते काँग्रेसचे मला नेते ह्याची ओपनली हे करत नाहीये असं मला तुम्हाला वाटतं मला का? ह्याची ती हिंमत मला ह्याची दाखवत नाहीये माहिती असं आहे. तुम्हाला वाटतं का? मला ह्याची माहिती आहे हं. की ज्या पद्धतीने असताना कॅबिनेट सेक्रेटरीनी मोदीची प्राईम मिनिस्टर असताना वाजवली ऑन इस्रायल. कॅबिनेट सेक्रेटरी हा स्मॉल होता की मोदी ट्विट करतो की आय एम इस्रायल आणि सेक्रेटरी तिथे असताना म्हणतोय नो कॅपिटल पॅलेस्टाईन. घाबरताय कशाला? नाही, बी मग बोल्ड. काँग्रेसची लिडरशिप घाबरते असं तुम्हाला वाटतं का ह्याच्यामध्ये? त्याच्यामुळे हे आता अलायन्स होत नाहीये. तुम्ही मी नक्की असं नक्की मी असं काहीच म्हणत नाहीये. मी फक्त असताना ज्याला लिडरशिप करायची आहे ही हॅज टू बी बोल्ड. ही हॅज तुम्ही टू कसं टेक हे स्टँड. कसं चाललंय? लेकी बोले सुने लागे असं चाललंय. तुम्ही त्यापेक्षा डायरेक्ट आता सुनेला का असं नाही सून सांगत? आता मला 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 सून कोण आहे आणि लेक कोण आहे हेच कळायला मार्गत नाहीये. आणि त्याचा सासू हेच कळायला मार्ग नाहीये. सासरा कोण आहे तेच कळायला मार्ग नाहीये. नाही, आता पण पॉलिटिकली विचार केला जातो. तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने की काँग्रेस पार्टी रिबिल्डिंग करायचा प्रयत्न करते इलेक्शनच्या तोंडावरती. तुम्हाला असं वाटतं की सिरियसली पॉलिटिकल काम पक्षाने केलं पाहिजे आणि जेणेकरून इंडिया अलायन्स निवडणुकीला सामोरं जाऊ शकेल? कारण आता 3 महिन्यावर निवडणुका आल्या आहेत ऑलमोस्ट. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष अशाहीमुळे आहे का की काँग्रेसला असं वाटतं की जी वंचितचा जनाधार आहे, दलित, मुस्लिम किंवा ओबीसी यातल्या जाती आहेत, तोच जनाधार काँग्रेसचा पण आहे आणि त्यांना कुठेतरी अशी भीती वाटते का? तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्यामुळे तुम्हाला फायदा होईल जास्त आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना पुन्हा एकदा रूट्स घेता येणार नाहीत? आता त्यांच्याकडे संधी साधून आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हा प्रॉब्लेम चाललाय. इज इट माझं बिकॉज ऑफ म्हणणं दॅट? सरळ त्यांनी माझं म्हणणं असं आहे माझं म्हणणं सरळ आहे की आता काँग्रेसला जर वाटत असेल की त्यांना रिबिल्डिंगची संधी आलेली आहे आणि दे कॅन बाउन्स बॅक. माझं म्हणणं आहे भूमिका त्यांनी घेऊन मोकळं झालं पाहिजे. वाय वाय बीट बिहाइंड दी बुश. त्यांनी ती भूमिका घेऊन मोकळं व्हावं की नाही आम्हाला असताना उभारी मिळते. वी आर बिंग लुक्ड ॲज अ ऑल्टरनेटिव्ह. आम्ही असं ती भूमिका घेतो. म्हणून मी म्हटलं बी बोल्ड. तुम्हाला जे म्हणायचे ते आडून छाडून म्हणण्यापेक्षा असताना सरळ सरळ म्हणा आणि मोकळा व्हा. तर मला सांगा बाळासाहेब, की 1 वर्ष एक्झॅक्टली होते. जानेवारी महिन्यातच तुमची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची युती झालेली होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची. त्याची परिस्थिती काय आहे? व्हॉट इज द स्टेट ऑफ दॅट? तुम्ही त्याच्यानंतर कधीच दहा एकत्र दिसला नाही, तुमची काही एकत्र चर्चा दिसली नाही. व्हॉट इज द स्टेट ऑफ दॅट? तुम्ही घाई करून त्यावेळेस ती युती करून घेतली होती. तुम्ही म्हणाला होतात की लवकरात लवकर आपल्याला ती गोष्ट केली पाहिजे. त्याचं स्टेट काय आहे? म्हणजे ठीक आहे, काँग्रेसला एक वेळ बाजूला राहू द्या. तुमच्या 2 पक्षांमधलं स्टेटस काय आहे आताच्या परिस्थितीत? 10 दिवसापूर्वी आमची बैठक झाली. बरं. मी होतो, उद्धव ठाकरे होते, संजय राऊत होते, सुभाष देसाई होते आणि जून मध्ये आम्ही एक पत्र त्यांना लिहिलं होतं हम्म, की तुमच्या आघाडीच्या चर्चा काही पुढे जाताना आम्हाला दिसत नाहीये हम्म, आणि त्याच्यामुळे आपण असताना आपला ऍटलिस्ट फॉल बॅक म्हणून हम्म, आपला फॉर्म्युला आपण असताना तयार करून ठेवला पाहिजे. हम्म, त्यावेळेस निरोप आला की इट इज टू अर्ली. आम्ही म्हटलं ठीक आहे टू अर्ली आहे पण प्रिन्सिपली तरी काही गोष्टी ठरल्या पाहिजेत. हम्म. त्यावेळेस त्यांचं असं उत्तर आलं की पत्रामधला जो प्रिन्सिपल आहे तो तो आम्हाला मान्य आहे. आणि पण त्याच ह्याच्यावरती आम्ही असताना बसलो होतो आणि त्या ह्याच्यामध्ये एक झालं की जो फॉर्म्युला आम्ही दिला होता बिटवीन शिवसेना आणि शेवटी आम्हा दोघांनाच जर एकत्र लढावं लागलं असं हम्म, जर आलं तर हम्म, त्याच्यामधला असणारा फॉर्म्युला हा ठरला. हम्म. आणि त्या फॉर्म्युलावरती दोघांकडूनही असे शिक्कामोर्तब झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये. आता फक्त एवढंच आहे की तो फॉर्म्युला पब्लिक कधी करायचा हा त्याच्यातले आम्ही राखून ठेवलेला आहे. याचं कारण की त्याला मी रायडर जोडलेला आहे. तो रायडर असा आहे इफ काँग्रेस वॉन्ट्स टू कम वी शुड अकोमोडेट. इफ एनसीपी वॉन्ट्स टू कम वी शुड अकोमोडेट. म्हणजे त्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे सोडता का. आता आणि येणार की न येणार याचं ती जबाबदारी आमच्याकडे नाही.
ती जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यांनी असताना सांगायचं की हे आता येत नाही, मग त्या दिवशी आम्ही फॉर्म्युला आणि सीट्स हे असताना जाहीर करू. त्याच्यामुळे आमच्यामध्ये गोंधळ आहे असं मला दिसत नाही. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंवरती खूपच रिस्पॉन्सिबिलिटी येऊन पडली, कारण त्यांचाही पक्ष सुधारायचा आहे. त्यांना तुम्हालाही महाविकास आघाडीमध्ये घेऊन यायचं आहे, तुमच्या युतीमध्ये एनसीपी आणि काँग्रेसलाही घेऊन यायचं आहे. तर उद्धव ठाकरे नक्की किती लोकांची चर्चा करतात ते आपल्याला बघितलं पाहिजे. पण ते खेपेबल आहेत आणि मोठ्याची जबाबदारी घेतली असं आम्ही धरतो. ठीक आहे बाळासाहेब, कारण शेवटी कसं आहे की घोडा मैदान जवळ आहे, पण त्याचबरोबर सीट शेअरिंगच्या चर्चा नसू, कारण आताच काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जाऊन मला माझ्या अंदाजानं एक असं आहे की आता एक बाय इलेक्शन होण्याची पॉसिबिलिटी दिसते मला. पुण्याचं म्हणताय का तुम्ही? ज्या तऱ्हेने मुंबई. हा, पुण्याचं म्हणताय तुम्ही? नाही, पुण्याची तर होणार नाही. हा. पुण्याची तर नाही होणार आता. हा. त्याचं कारण असं आहे की वेळच कमी उरला आहे. इलेक्शन ड्यू झालेले आहेत, वेळच कमी आहे. पण असेंब्लीची जी आहे, शर्मा म्हणून जे असणारे आमदार होते ते वारलेत आणि मोद्यानं, ती माझ्या अंदाजानं ताबडतोब लागण्याची शक्यता मला दिसते त्या ह्याच्यामध्ये. आणि ते इलेक्शन माझ्या अंदाजानं बऱ्याच गोष्टी बोलून जातील असं मला वाटतंय. ओके, पण तरी सुद्धा तुम्हाला अजूनही होप आहेत की तुम्ही सगळेजण एकत्र याल, 4 पक्ष एकत्र येऊन महायुती समोर उभे राहाल? अजूनही तुम्हाला कुठे विश्वास आहे का सगळ्या काय दोर सगळे कापले गेलेत, विश्वास संपलेला आहे, अशी परिस्थिती आहे? नक्की काय काय समजायचं तुमच्या नाही, माझं मतदारांनी? मी क्वेश्चन बेसिकली एक आहे की काँग्रेस बेसिकली डिसाइड केलं पाहिजे की त्यांना अडवायचं आहे की नरेंद्र मोदी आणि RSSचं गव्हर्नमेंट आहे ते घालवायचं आहे. माझ्या अंदाजानं हा निर्णय त्यांना करणं भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट काँग्रेसने केली तर माझ्या अंदाजानं परिस्थिती भयंकर क्लिअर होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. नाही, पण तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे, होप्स आहेत का सगळे होप संपले? माझा मी होप्स आहे, माझ्या होप्स आहेत की सगळेजण एकत्र लढतील. ठीक आहे बाळासाहेब, 19 सारखीच परिस्थिती महाराष्ट्रात होते का हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि ही जबाबदारी विरोधी पक्षांमध्ये जर सिरियसली लढायचं असेल तर ती सगळ्यांवरती आहे, खरं बघायला गेलं तर. म्हणजे आमचं तर लक्ष आहेच की कोण कशा पद्धतीने ती जबाबदारी पार पाडतंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला अनेकदा काय म्हणताय? नाही, अनेकदा तुम्हाला ब्रीफ करावं लागेल काय काय चालतंय ते. नाही, नक्कीच करावं लागेल, लोकांना कळेल काय चाललंय ते. अनौपचारिक चर्चा जेवढ्या तुम्ही आम्हाला सांगाल तेवढ्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकू. त्यामुळे मला ती पण एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं. पण तरी सुद्धा याच्यावरती आमचंही लक्ष आहे आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला अनेकदा अशा पद्धतीची चर्चा करावी लागणार आहे. खूप खूप धन्यवाद बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही आमच्याशी बोललात. नक्की परिस्थिती काय आहे लोकांपर्यंत ठेवलीत, कारण आमचे प्रेक्षक अनेकदा हा प्रश्न उपस्थित करतायत की नक्की महाविकास आघाडीचं काय होणार आहे, प्रकाश आंबेडकर येणार आहेत की नाही येणार आहेत, काँग्रेस बरोबर चर्चा सुरू आहे की नाहीये, त्याची बऱ्यापैकी उत्तरं ही बाळासाहेबांनी आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. या संदर्भामध्ये अजून अनेक गोष्टींची घडामोड आम्हाला मुंबई तकच्या प्रेक्षकांसमोर ठेवायची आहे, कारण या वर्षामध्ये पहिलाच महिना हा खूप हॅपनिंगचा असणार आहे, हे लक्षात घ्या. काहीच दिवसांमध्ये निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भात निकाल देणार आहेत की शिवसेनेच्या आमदारांचं काय होईल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात इलेक्शन कमिशनचा निकाल येणार आहे की नक्की राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची. महिन्याच्या शेवटापर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहुल नार्वेकरांना राष्ट्रवादी मधल्या फुटीचा पण निकाल एका पद्धतीने द्यायचा या पात्रतेसंदर्भातला. आणि ऑफकोर्स महाविकास आघाडीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, महायुतीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, अनेक गोष्टी ठरायच्या आहेत. आपण लक्ष देऊया या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्ही आमच्या बरोबर असेच राहाल अशी अपेक्षा करतो. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई.